हाय, हॅलो, नमस्कार. मी उमा आणि उमा होम लॅबमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एका पातेल्यामध्ये बऱ्याचशा हर्ब्स दिसत आहेत तुम्हाला. तर या ठिकाणी मी एक तेल बनवत आहे, जे केसांसाठी बनवत आहे. तर यामध्ये खूप वेगवेगळे प्रकारचे हर्ब्स आम्ही टाकत आहोत, जे की आपल्या केसांच्या आरोग्यासाठी आणि आपल्या स्काल्पसाठी सुद्धा, डोक्याच्या स्काल्पसाठी सुद्धा खूप चांगलं राहतील. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की लाईव्ह तुम्हाला बघायला भेटेल की इथे मी काय काय वापरलेलं आहे आणि याचा काढा करून आपण शिरपाक विधीने तेल बनवणार आहोत. तर माझं श्रीशा नॅचरल्स या नावानं प्रोडक्ट आहेत, बरेचसे प्रोडक्ट आहेत. त्यापैकी हे एक हेअर ऑइल आहे. आयुर्वेदामध्ये ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपण विधी करून तेल बनवत आहोत. जर तुम्हाला कुणाला हवं असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता. असे माझे बरेच प्रोडक्ट्स आहेत. यामुळे तुमचे जे काही केस विरळ असतील ते थोडेफार दाट व्हायला मदत होईल. त्याच्यानंतर तुमच्या केसांचा रंगही बदलायला सुरुवात होईल. केसांना चमक येईल. केस गळायचे कमी येतील, तसेच केस वाढतीलही. त्याचप्रकारे आपण याच्यामध्ये शिरपाक विधी करून अजूनही काही तेलं मिक्स करत असतो, जसं की टी ट्री ऑइल आहे, विटॅमिन ई ऑइल आहे, आल्मंड ऑइल आहे, ज्याच्यामुळे अजून आपल्या केसांना खूप त्याचा चांगला फायदा होईल. अँटी फंगससुद्धा, म्हणजे जो काही कोंडा वगैरे आहे, हे एक फंगलचंच प्रकार आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा अशा काही याच्यामध्ये बघा, आता तुम्ही लवंग बघितलं असेल, दालचिनी बघितलं असेल, या ज्या काही गोष्टी आहेत, आपण टी ट्री ऑइल पण टाकणार आहोत. याच्यामुळे काय होतं की तुमचा जो कोंडा आहे ना, तो कमी व्हायला मदत होतं. तर यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही आहे, तुम्ही पाहू शकता. विदाऊट केमिकल आपण हे बनवत आहोत. कारण बरेचदा डॅन्ड्रफ जाण्यासाठी वगैरे सुद्धा काय होतं की आपण जे काही वापरतो तर त्याच्यामध्ये काही केमिकल्स असतात. तर याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आणि कुठल्याही एज ग्रुपला हे तेल चालू शकतं. मेन आणि वुमेन्सलासुद्धा हे तेल चालू शकतं, काहीच अडचण नाही. तर त्यामध्ये आता हा वाळा टाकला जात आहे, जो की थंड आहे आणि याचा जो वास आहे तो सुद्धा आपण नॅचरलच ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. शक्यतो आर्टिफिशियल कुठलाही फ्रॅग्रन्स टाकणार आहे. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या पावडर्स आहेत. काही ज्या गोष्टी आहेत त्याच्या भरडी टाकल्या गेलेल्या आहेत. काही गोष्टींची मुळं आहेत, काहींची पानं आहेत. तर या ठिकाणी ही कडुलिंबाची पावडर आपण टाकत आहोत, नागरमोथा टाकत आहोत, वाळा आहे, रतनज्योत आहे आणि सांगायचं म्हणजे काय, खोबरेल तेल देखील आपण वापरणार, तसंच तिळाचं तेल देखील आपण या ठिकाणी वापरणार आहोत आणि चांगल्या क्वांटिटीमध्ये आपण तिळाचं तेल वापरणार आहोत. हिरडा, भेडा, आवळा ही त्रिफळा देखील आपण या ठिकाणी टाकून घेत आहोत. त्यामुळे तुम्ही विचार करा की हे तेल कशाप्रकारे होईल. ते हा बघा आवळा, आणि खूप चांगल्या क्वांटिटीमध्ये आपण ह्या गोष्टी टाकत आहोत, अगदी कमी नाही. तर या ठिकाणी आपण साधारण 10 लिटर तेल बनवणार आहोत. तर हे त्रिफळा टाकून झालं, हिरडा, बेडा आणि आवळा. अतिशय शास्त्रीय पद्धतीनं आपण या गोष्टी करत आहोत. तर ही मेथी दाणे झाले. त्यामुळे रिझल्टसुद्धा अगदी छानच येणार आहेत, उत्तम येणार आहेत, काही विषयच नसणार आहे. तर इथे शिकेकाई आपण टाकून घेतलेली आहे, रिठ्ठा टाकलेला आहे, जवस आहेत, रोजमेरी आहे. तर इथं हा कढीपत्ता आपण ताजा ताजा घेत आहोत झाडांचा काढून. तर तुम्हाला बघायला मिळतच असेल की खरंच आपण किती नॅचरल इन्ग्रेडियंट याच्यामध्ये वापरतो. म्हणजे काही प्रोडक्टवरती फक्त दाखवलेलं असतं की अरे हे आम्ही वापरतो, ते आम्ही वापरतो, पण त्या गोष्टी कितपत असतात त्याच्यामध्ये हे आपल्याला माहिती नाही आहे, कारण त्या दिसत नाही. तर हा जो व्हिडिओ आहे, ही मी नवीन बॅच बनवते, त्याचा हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर हे बघा, या ठिकाणी आपण कोरफड पण घेत आहोत. नवीन बॅच जी बनवते, म्हणजे मी प्रत्येक बॅचचे व्हिडिओज टाकण्याचा प्रयत्न करते. माझं एक इन्स्टालासुद्धा पेज आहे, श्रीशा नॅचरल्स या नावाने. तिथेसुद्धा आपण काय करतो की काही रील्स आहेत, छोट्या छोट्या अपडेट्स आहेत,
त्या आम्ही तिथं टाकत असते. ज्या काही नवीन बॅचेस बनवते ते सुद्धा मी तिथे टाकत असते. तर आता या ठिकाणी आपण कोरफड पण घेऊन झालेली आहे. आता आपल्याला शेवग्याची पानं हवी आहेत. शेवगा अतिशय हेल्दी आहे आणि खरंच मला नाही वाटत की इतर तेलांमध्ये तो टाकला जातो, बट मी टाकते आहे कारण माझी ही 4थी-5वी बॅच आहे आणि खूप चांगले रिझल्ट आहेत बरं का याचे. त्याच्यामुळे मी हे टाकत आहे. जे काही हर्ब्स होते, भरडी होत्या, त्या मी टाकून घेतल्या. ज्या काही नव्हत्या, म्हणजे ज्या काही अशा निसर्गामध्ये आपल्याभोवती अवेलेबल असतात, त्या गोष्टी म्हटलं आपण अशा रॉ घेऊयात आणि टाकूयात. तर इथे बघा हा शेवगा आहे, तर हे शेवग्याची पानं आपण घेत आहोत. आपण पूर्ण काळजी घेऊन सगळ्या गोष्टी टाकतोय. जास्वंदाची पावडर तर मी टाकलीच आहे, पण थोडी जास्वंदाची फुलं मिळाली म्हणून ती पण टाकून घेतली. तर या ठिकाणी बघा हा शेवग्याची पाने आपण घेतलेली आहेत. या सगळ्या गोष्टी थोड्याशा विसळून घेतलेल्या आहेत. तर आता ह्या कोरफडीचे आपण तुकडे करणार आहोत, कारण याच्यामध्ये जो काही पिवळा भाग आहे तो जाणं गरजेचं आहे यासाठी. तर या पद्धतीने बरेचसे हर्ब्स आपण यामध्ये मिक्स केलेत, तुम्ही बघताय. आता यामध्ये आपण पाणी ओतणार आहोत. तर इथे मी साधारण 10 लिटर पाणी ओतलेलं आहे. नॉट अ जोक, 10 लिटर पाणी ओतून ह्याचा आपण काढा बनवणार आहोत, आटवून. त्याच्यानंतर आपण हे तेलामध्ये टाकणार आहोत आणि मग जो पाण्याचा अंश आहे तो तेलातून आपण उकळवूनच घालवणार आहोत त्यालाच, आणि त्याच्यात दूधही ॲड करणार आहोत, देशी गाईचं बरं का त्याच्यामुळे याला क्षीरपाक विधी असं म्हटलं जातं आयुर्वेदामध्ये. या प्रोसेसला, ही प्रोसेस भरपूर लेंदी आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण 1 दिवस भिजवून ठेवतोय आणि मग आपण उकळणार आहोत. मग याचा अर्क छान असा त्याच्यामध्ये उतरला जातो. तुम्ही बघत आहात. तर जर तुम्हाला कोणाला इंटरेस्ट असेल किंवा आवडत असेल तर तुम्ही मला नक्की संपर्क साधा. इन्स्टाला पण माझं पेज आहे श्रीशा नॅचरल्स या नावानं, आणि इथे सुद्धा मी हे व्हिडिओज टाकत आहे. अगदी बघू शकता हे कसं मिक्स होतं आहे आणि याचा खरंच अर्क जो आहे तो किती बेनिफिशियल असेल तुम्ही कल्पना करू शकता. एवढ्या गोष्टी आहेत तर ते तेल कसं बनणार असेल. तर आज आपण या ठिकाणी फक्त भिजत जे काही ठेवतोय त्याचे प्रोसेस दाखवत आहे. आता आम्ही काढा बनवणार आहोत, पण तो दुसऱ्या दिवशी बनवणार आहोत. तर त्याचे जे काही अपडेट आहेत ते छोटे छोटे मी दाखवेल तुम्हाला. तर कनेक्ट रहा आणि जर तुम्हाला आवडत असेल तर ऑर्डर करा. आमची वेबसाईट देखील आहे, त्याचे डिटेल्स मी तुम्हाला देईल तुम्ही कमेंटमध्ये मागितले तर. धन्यवाद.